होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. आपण डिफरन्शियल इक्वेशन मधलं हे तिसरं लेक्चर बघतोय आता. होमोजिनियस म्हणजे काय? होमो म्हणजे सेम. Recall the degree of the term sum of the degree in all variable in equation. Degree of the 3x square y square z is a 5 if all terms have same degree. The equation is called a homogeneous differential equation. आता ह्याच्यामध्ये किती डिग्री आहे? x च्या टक्क्यावर 2 आहे, y च्या टक्क्यावर किती आहे? 2 आहे, z च्या टक्क्यावर किती आहे? 1 आहे. किती झालं म्हणजे 5. म्हणजे एकंदर टर्म म्हणजे डिग्री जर काय असेल, समजा फॉर एक्झाम्पल आता ह्याच्यामध्ये आपण डिग्री जर चेक केली, ह्याची डिग्री किती आहे? 3 अधिक 1 4. ह्याची किती आहे? 1 अधिक 3 4. ह्याची किती आहे? 2 अधिक 2 4. प्रत्येक टर्म डिग्री कशी आहे? सेम. ह्याला काय म्हणायचं? होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री 1. हे कसे आहे? डिग्री 4. हे कुठलं आहे? हे जे 2 आहे, हे जे 2 आहे, हे जी 1च आहे. बरोबर. 2 2 1 डिग्री सेम आहे प्रत्येक टर्म मधली? नाही. त्याला होमोजिनियस होईल कधी? तिसरं आणि चौथं. आर द नॉट होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. सॉल्व द होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन वी सबस्टिट्यूशन. आता होमोजिनियस इक्वेशन जर नसेल तर आपल्याला काय करावं लागतं? ते सबस्टिट्यूशन करावं लागते. काय सबस्टिट्यूशन करायची असते? y इज इक्वल टू vx ही सबस्टिट्यूशन करायची, किंवा u इज इक्वल टू vy अशी सबस्टिट्यूशन करून घ्यायची. कळलंय? तर ही सबस्टिट्यूशन आपल्याला त्या ठिकाणी करावी लागेल. बघा मग आता पहिल्यांदा चेक करून घ्यायचं होमोजिनियस आहे का? आहे का होमोजिनियस ही? किती डिग्री याची? ह्यानं आतमध्ये मल्टिप्लाय किती होती? 3. ह्यानं आतमध्ये मल्टिप्लाय केली किती ती? 3. बघा आता हे असं मांडलं आपण, लिहिलं आहे असं. दिस इज द होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. हे कसं आहे? होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. एखादं इक्वेशन जर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं कसं? सोडवण्यासाठी तुम्हाला सांगितलंय. टू सॉल्व द होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन त्यासाठी काय करायचं? होमोजिनियस तर कुठली मेथड वापरायची? y इज इक्वल टू vx पुट करायची, सबस्टिट्यूशन लक्षात ठेवायची. आता ही होमोजिनियस आहे का? मग आहे. मग काय करायचं? y इज इक्वल टू vx ही सबस्टिट्यूशन वापरायची. आता y इज इक्वल टू vx पुट केलं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं लगेच. काय? dy बाय dx. पहिला फिक्स, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसरा फिक्स, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. कळलं का? v म्हणजे फिक्स केला पहिल्यांदा. x डेरिव्हेटिव्ह किती आलं? 1. परत x ला फिक्स केला, v चं डेरिव्हेटिव्ह किती आलं? dv बाय dx. कळलं का? हे असं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर आपण डिफरन्शिएट केलं तर असं येणार आहे. पुढं ह्याच्यामध्ये सेकंड अँड थर्ड इक्वेशन बिकम्स. बघा आता काय करायचं या ठिकाणी? तुम्हाला हे सबस्टिट्यूशन जर केली आपण, हे कुठे टाकायचं सबस्टिट्यूशन? बघा हे सगळं कुठं टाकायचं? आता इक्वेशन मध्ये टाकावर. पुट सेकंड थर्ड इन इक्वेशन 1 म्हणले. म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कुठं टाकायची? इक्वेशन 1 मध्ये. कळते ना? आपल्याला dy बाय dx किती मिळालाय? जिथे जिथे dy बाय dx आहे का इथं काय टाकायचं? मग ही व्हॅल्यू इथे टाकायची. ओके, अशा व्हॅल्यू टाकून घ्यायची. मग हे कसं येईल बघा? एक्स स्क्वेअर इंटू वायच्या ठिकाणी काय आलं? vx. एक्स क्यूबला एक्स क्यूब ॲज इट इज. वायच्या ठिकाणी काय आलं? vx. आलं का? dy बाय dx किती झाला? ओके, अशा व्हॅल्यू टाकून घ्यायच्या. डिवायडेड बाय एक्स क्यूब वी गेट. आता काय करा? सगळ्याला एक्स क्यूब न डिवाइड करून घ्या. कसं येते बघा? काय करा? एक्स क्यूब न डिवाइड करून घ्या. एक्स क्यूब न डिवाइड केल्यावर काय येईल? एक्स क्यूब ने डिवाइड केलं, इथलं एक्स जाईल, ही एक्स जाईल. बरोबर का? इथं 1 येईल, इथं पण
काय राहणार नाही. हा, आता हे इकडं हे गुणाकार असल्यामुळे काय अडचण नाही, बरोबर का. हे काय मल्टिप्लाय, ह्याला एक्स क्यूब वेगळा एकदाच येईल आणि ह्याला पण एकदाच, बरोबर का. मग ह्या एक्स क्यूबला इथलं एक्स एक्स गेलं, ह्या एक्स क्यूबला इथलं एक्स आणि इथलं एक्स आतमध्ये मल्टिप्लाय करून गेलं, कळलं की. तर डिवाइड केली की तुम्हाला अशी स्टेप मिळेल. आता हे व्हेरिएबल सेपरेबल करून घ्यायचं. काय करायचं, व्हेरिएबल सेपरेबल करून घ्यायचं. करा, ह्यातनं -1 कॉमन काढा, काय होतंय बघा. आता ही व्हीला व्ही राहू द्या असंच. हे ना आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर कसं येईल बघा, व्ही मायनस काय होईल, काय होईल ब्रॅकेटमध्ये व्ही प्लस एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स प्लस काय होईल व्ही रेज टू 4 प्लस व्ही क्यूब इंटू एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स असेल. असं झालं. मला याला मायनस सगळ्याला लागेल, व्ही मायनस मायनस एक्स डी व्ही बाय डी एक्स मायनस व्ही रेज टू 4 मायनस व्ही क्यूब डी व्ही बाय डी एक्स इंटू डी एक्स. आलं, व्हीला व्ही कॅन्सल, हे सगळं मायनस मायनसच राहिलं बघा. इथं राहिलं एक्स राहिलं, 4 राहिला, क्यूब राहिला, झालं. इथं असं झालं. आलं लक्षात. इथपर्यंत आपण आलो. आता आपण हे जे आलंय ते काय करून घेऊ, ह्यातनं डी व्ही कॉमन काढू, डी व्ही बाय डी एक्स आणि डी व्ही बाय डी एक्स काय करू, कॉमन काढू. म्हणजे तुम्हाला ही स्टेप मिळून जाईल. राहिले काय मग इथं, मायनस एक्स डी व्ही बाय डी एक्स मायनस व्ही क्यूब एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही फोर आलं का. ह्या व्ही फोरला पण इकडे पाठवलं, हे तर कॅन्सलच झाले. कळलं का, कळलं का, हे पॉझिटिव्ह झालं. आता ह्यातनं काय कॉमन निघाल, डी व्ही बाय डी एक्स मायनस एक्स मायनस व्ही क्यूब एक्स, ह्यातनं कॉमन काढला डी व्ही बाय डी एक्स. इकडे काय व्ही रेज टू 4, ह्यातनं एक्स कॉमन काढा म्हणजे एक्स मायनस 1 किंवा मायनस एक्स कॉमन काढा, आतमध्ये +1 प्लस व्ही क्यूब असं राहील इंटू डी व्ही बाय डी एक्स. इथं काय आला व्ही रेज टू 4. आता व्हीची टर्म एकत्र घ्या, एक्स टर्म एकत्र घ्या. आता काय करू, डी एक्सला तिकडे पाठवूया, म्हणजे काय होईल बघा, डी एक्स इकडे जाईल, ही एक्स पण तिकडे पाठवू, मायनस एक्स होईल, इकडचं व्ही फोर इकडे घेऊ, म्हणजे काय होईल 1 प्लस व्ही क्यूब डिवाइड बाय व्ही रेज टू 4 इंटू डी व्ही असेल. कळलं, अशा पद्धतीने होऊन जाईल कॅल्क्युलेशन. कळतंय काय, इथं काय केलं कळलं का, हे इथं काय होतं डी व्ही बाय डी एक्स होतं, त्यातलं डी व्हीच फक्त इथे ठेवू, इंटू काय येतं 1 प्लस व्ही क्यूब, आणि इथलं व्ही फोर इकडे घेतलं, इथं व्ही रेज टू काय येईल 4, इकडचं एक्स इकडे गेलं, डी एक्स इकडे गेलं, असं येईल. लक्षात, किंवा मायनस कुठे ठेवा, काय अडचण नाही, इकडे ठेवलं तर चालतंय. तर ही स्टेप येऊन जाईल तिथं. मग आता तुम्हाला ह्याच्यामध्ये ही स्टेप मिळाली, हे तर काय करायचं, मग आता काय करणार, हे व्हेरिएबल सेपरेबल झालं आपलं. म्हणजे व्हेरिएबल सेपरेबल झालं म्हणजे काय झालं, पूर्णपणे हे एक्स झालं, पूर्णपणे हे व्ही मध्ये गेलं, पूर्णपणे हे एक्स मध्ये झालं. आता ह्याचं आपण इंटिग्रेशन घेऊ शकतो. इंटिग्रेशन घेण्याच्या अगोदर काय करा, सेपरेट डिवाइड करून घ्या. काय करा, सेपरेट डिवाइड करा. मग आता हे इकडे कसं आहे मायनस, इकडे आल्यानंतर काय होईल प्लस, बरोबर. करा डिवाइड सेपरेट, व्ही बाय इथं प्लस करा, व्ही 1 अपॉन व्ही रेज टू 4 व्ही क्यूब डिवाइड बाय व्ही 4 डी व्ही, हे इकडं मायनस आहे, इक्वल टूच्या इकडे आल्यानंतर काय होईल प्लस होऊन जाईल. झालं. आता ह्याचं काय करू आपण, व्हेरिएबल सेपरेबल झाल्यामुळे इंटिग्रेशन घेऊन टाकूया, टेकिंग इंटिग्रेशन. पण इंटिग्रेशन घेण्याच्या अगोदर थोडंसं सोडून घे, वरती आल्यानंतर काय होईल व्ही रेज टू -4, बरोबर का. ही स्टेप कशी येईल इथली, हे सोडून घे, व्ही रेज टू -4 प्लस हे कॅन्सल झालं, काय राहिलं खाली फक्त व्ही राहिलं, म्हणजे व्ही रेज टू -1. ओके, इंटू कशाने मल्टिप्लाय करायचं डी व्हीनं, इकडं
प्लस dx/x असं आहे. इंटिग्रेशन लावा सगळ्याला, ह्याला इंटिग्रेशन लावलं, ह्याला इंटिग्रेशन लावलं, बरोबर. आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. इंटिग्रेशन v raised to -4 into dv, इंटिग्रेशन v raised to -v into dv, आणि ह्याला तर इंटिग्रेशन आहेच. ओके, झालं. आता ह्याचं इंटिग्रेशन घेता येते आपल्याला, ह्याचं इंटिग्रेशन घेता येते, ह्याचं इंटिग्रेशन घेता येते. ओके, डायरेक्ट फॉर्म्युला झाला त्याचा. मग आपण आता ह्याचं इंटिग्रेशन घेऊया. ह्याचं इंटिग्रेशन किती आलं, x raised to n च्या फॉर्म्युल्यानं -v raised to -3 divided by -3, ह्याचं लॉग ऑफ v, इथं लॉग ऑफ x, आणि इकडं कॉन्स्टंट c1. झालं. मग आता पुढे काय करायचं बघा. तर ह्या दोन्हीमध्ये प्रोडक्ट होईल, m इंटू nचा रूल, लॉग m प्लस लॉग n, त्याच्यानुसार काय झाले, लॉग vx झालं. हे इकडं मायनस आहे, इकडे आल्यावर काय झालं, प्लस, त्यामुळे इथं प्लस झालं. ओके, चलो पुढं. मग आता vx बद्दल आपण काय पुट केले सुरुवातीला, याच्याबद्दल y केले, त्यामुळे इथं y आलं. आणि इथं पण आपल्याला v ची, आता आपल्याला पूर्णपणे आपण सुरुवातीला काय केलं तर बघा, y इज इक्वल टू काय केलं तर vx पुट केलं तर. आता येणारं जे उत्तर आपलं ते कशामध्ये आलंय, v आणि x मध्ये आलंय. आपल्याला कशामध्ये न्यायचं, त्याला आता y मध्ये न्यायचे, बरोबर का. काय करायचंय, y मध्ये न्यायचे. मग आता v ची पण व्हॅल्यू आपल्याला काढावं लागेल. v ची व्हॅल्यू काय येईल, v इज इक्वल टू y अपॉन x. पहिलं फंक्शन आपलं y मध्ये होतं. मग आता y मध्ये नेण्यासाठी काय करावं लागेल बघा, जिथं जिथं आता इथे vx आलं, vx च्या ठिकाणी काय येईल, y येईल. ह्या v च्या ठिकाणी काय येईल, मग इथं y बाय x येईल. y बाय x इथं पुट करा, मग ते सोडवलं की तुम्हाला असं मिळून जाईल. आणि ते तुमचं फायनल तुम्हाला याचं सोल्युशनच झालं, सोडवलं की झालं. तुम्हाला हे अशा पद्धतीनं फायनल मिळून जाईल. ओके, आता इथं पहिली स्टेप काय करतो आपण, दिलेलं इक्वेशन होमोजिनियस आहे का नाही ओळखायचं. डिफरन्शियल इक्वेशन, ह्याची किती आहे डिग्री, ह्याची किती आहे डिग्री, ह्याची काय 1च आहे. प्रत्येक टर्मची डिग्री 1 आहे. व्हेरिएबल इथे एक आहे, इथे एक आहे, इथं पण एक आहे. सगळ्या डिग्री किती येते, 1 1 येते. दिस इज द होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन, पुट y इज इक्वल टू vx. पहिल्यांदा होमोजिनियस इक्वेशन आहे का नाही चेक करायचं. ते चेक करणं फार सोपं आहे, फक्त डिग्री चेक करायची त्याची. मग y इज इक्वल टू vx पुट केलं की तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह घेतली असं येतं. ओके, तर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, असं आलं. आता हे सगळं 2 आणि 3 कुठं पुट करायचे, 1 मध्ये, ह्याच्यामध्ये पुट करून टाकायचं. चला पुट करा. x ला x हाय असं राहील, dy बाय dx व्हॅल्यू किती आली आपली, ही इथं पुट करून टाका, टाकली. x ला x हाय असं राहील, y च्या ठिकाणी काय पुट करतोय आपण, vx, y च्या ठिकाणी vx पुट केलं, y च्या ठिकाणी काय vx झालं. सबस्टिट्यूशन आपली झाली, ठरलेली सबस्टिट्यूशन आहे. होमोजिनियस असलं की y इज इक्वल टू vx पुट. त्यानंतर डिवायडेड बाय x, काय करू आपण सगळीकडं x न डिवाइड करून घेऊ. x न दोन्ही बाजूला जर डिवाइड करून घेतलं, ह्याला x न डिवाइड केलं, इकडे x न डिवाइड केलं, इकडे x न डिवाइड केलं, तरी x ला x कॅन्सल, इथलं एक x ला x कॅन्सल, हे x ला x कॅन्सल, डिवाइड करून घेतलं. मग खालची स्टेप आपली कशी आली, ही स्टेप आली. ओके, इथं आतमध्ये x ला x ही कॅन्सल. ओके, कळतंय. चलो पुढं. मग आपल्याला व्हेरिएबल सेपरेबल आता करावं लागेल. इकडं पूर्णपणे व्ही मध्ये आहे बघा, बरोबर आहे का. मग आपलं ह्या व्हीला व्ही पण जाईल की. मग राहिलं का, एवढंच राहिलं. आपल्याला एका बाजूला व्ही करायचं आणि एका बाजूला व्ही एक्स करायचं. आता मग इकडे डी व्ही तर वर आहे, मग डी व्हीला वरच ठेवावं लागतोय, खाली तर न्यायची गरज नाही. मग टॅनला इकडे घ्या, म्हणजे काय होईल, डी व्ही डिवायडेड बाय टॅन व्ही. आणि डी एक्स आणि इकडे घ्या, म्हणजे काय झालं, डी एक्स बाय एक्स. इकडे डिनोमिनेटरला इकडे गेलं मल्टिप्लायला झालं, एक्स मल्टिप्लाय इकडे गेलं डिनोमिनेटरला झालं, बरोबर. पण आपलं असं टॅन व्ही खाली असून चालत नाही, टॅनचा आपण कॉट करू शकतो. 1/10 म्हणजे काय, मग इथं कॉट झालं बघा, झालं का. कॉट झालं की इंटिग्रेशन घेऊन घ्यायचं लगेच. इंटिग्रेशन घेतलं, कॉटचं इंटिग्रेशन सगळ्याला माहित आहे, डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला काय, लॉग ऑफ साइन एक्स. ह्याचं इंटिग्रेशन माहित आहे, लॉग ऑफ एक्स. आणि कॉन्स्टंटला आपण का घेतलं तसं, लॉग सीच, कारण आपण कॉन्स्टंट सी ऍड करण्यापेक्षा लॉग सी ऍड करा, म्हणजे आपल्याला ते मल्टिप्लायचा फॉर्म्युला ऍडजस्ट करता येईल, म्हणून आपण लॉग सी ऍड करतोय. कारण इथं आपल्याला फॉर्म्युला आहे ना, लॉग एम प्लस लॉग एन बरोबर काय असतं, लॉग एम इंटू एन. त्यामुळे आपण तो फॉर्म्युला घेतोय, त्यामुळे इथं आपण लॉग सी घेतलं. यांचा क्रॉस प्रॉडक्ट एम इंटू एन आला, इथं लॉगला लॉग कॅन्सल झालं, मग साईन बरोबर काय आलं,
साइन व्ही इज इक्वल टू सी एक्स आलं, पण आपला व्ही येणारं उत्तर कशामध्ये पाहिजे, वाय आणि एक्स मध्ये पाहिजे, व्ही मध्ये नको आहे. मग आपण वाय इज इक्वल टू काय पुट केलं तर व्ही एक्स, व्ही ची किंमत काय येईल, व्ही इज इक्वल टू वाय बाय एक्स येईल. आलं, जिथे जिथे व्ही दिसल तिथं वाय बाय एक्स पुट करा. इथं व्ही आता कुठे हो इथे व्ही दिसते, मग इथं वाय बाय एक्स पुट करून टाकत, बाकी राहू दे, सोल्युशन झालं त्याचं. आलं लक्षात, असं सोल्युशन आहे सोपं, हे जास्त अवघड नाही बरं का, एकदम सोपं आहे. आता हे थर्ड काय दिलं आपला, dy बाय dx इज इक्वल टू वाय प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवाइडेड बाय एक्स. होमोजिनियस आहे का नाही चेक करायचं पहिल्यांदा, होमोजिनियस आहे का नाही चेक करायचं. चेक करा बघा, प्रत्येक टर्म आपल्याला चेक करावं लागली. इट इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. कसं चेक करायचं सांगा बरं, कसं चेक करणार. आता पहिल्यांदा एक्स इकडे पाठवा, म्हणजे काय झालं, एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स, राहिलं काय वाय प्लस अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर, दोन्ही बाजूचा स्क्वेअर करायचं. इथं स्क्वेअर केला, इथं स्क्वेअर केला, हे स्क्वेअर केलं की ते एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर, ए प्लस बीचा फॉर्म्युला स्क्वेअर त्याचा, वाय स्क्वेअर इंटू टू इंटू अंडर रूट मध्ये काय असेल ते एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इंटू काय इंटू वाय, एक्स वाय इंटू वाय प्लस वाय स्क्वेअर, म्हणजे याचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, रूट निघून जाईल ना ह्याचा. म्हणजे प्रत्येक टर्म डिग्री इथं काय येते 2 येते बघा. आता ह्याचा रूट घेतले आपण काय येणार आहे 2 येणार आहे, त्यामुळे प्रत्येक टर्म डिग्री इथे काय येणार आहे 2. त्यामुळं हे कसं आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. ओके, डिफरन्शियल इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे वाय इज इक्वल टू एक्स पुट केलं आपण, मग आपल्याला हे मिळतंय लगेच, डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू इथे टाका. आपण वाय इज इक्वल टू व्ही एक्स पुट केलं की डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू आली, डेरिव्हेटिव्ह घेतलं की ही व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. ही व्हॅल्यू कुठं टाकायची, इथं पुट करायची, वायची व्हॅल्यू व्ही एक्स टाका, वायची व्हॅल्यू व्ही एक्स टाका. ओके, हे इंजिनिअरिंगला आहे बरं का तुम्हाला, इंजिनिअरिंगला हाय असं आहे तुम्हाला परत, हेच एक्झाम्पल आहे, त्यामुळे इंजिनिअरिंगचा सुद्धा पार्ट आहे. टाका, इथं काय केलं, ही व्हॅल्यू टाकली आपण डी वाय बाय डी एक्सची, जिथं वाय दिसेल तिथं व्ही एक्स टाका, जिथं वाय दिसेल तिथं काय टाका व्ही एक्स टाका. टाकलं, चलो. मग आता पुढं हे डिवाइड करून घे, घेतलं एक्सला सेपरेट, हे एक्सने डिवाइड केलं की एक्सला एक्स जाईल इथं, बरोबर आहे का, ह्या एक्सला हे एक्स गेला, राहिलं काय मग इथं बघा काय काय राहते, सेपरेट डिवाइड केलं की एक्सला एक्स जाईल, डिवाइड करून घेऊ पहिल्यांदा बघा, व्ही प्लस एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स, सेपरेट डिवाइड करून घे ह्याला, काय येईल व्ही एक्स बाय एक्स प्लस अंडर रूट मध्ये हे एक्स स्क्वेअर कॉमन काढायचं काय, यातनं एक्स स्क्वेअर कॉमन काढल्यावर काय राहील, एक्सच राहील बाहेर, आणि इथे काय राहील 1 प्लस डिवायडेड बाय एक्स, एक्सला एक्स कॅन्सल, एक्सला एक्स कॅन्सल. ओके, म्हणजे इथं परत एवढी एक्सला एक्स गेलं की इथं परत काय राहते बघा व्ही राहते, नुसतं ह्या व्हीला परत ही गेलं, राहिलं काय एक्स इंटू डी व्ही बाय एवढं आणि एवढंच राहते. आलं लक्षात, एवढंच राहिलं. मग आपण काय करू शकतो, व्हेरिएबल सेपरेबल झालं बघा, आता झालं का व्हेरिएबल सेपरेबल. मग आपण काय करू, एक्स एक्स एका बाजूला घ्यायचं आणि व्ही व्ही एका बाजूला घ्यायचं. बघा मग आता हे व्हीची टर्म इकडे नको आहे, मग इकडे डिनोमिनेटरला घेऊन टाकायची खाली याला, आणि डी एक्स आपल्याला डिनोमिनेटरला नको असतो, डेरिव्हेटिव्ह टर्म कुठे घ्यायची न्यूमरेटरला वर घेतलं, इथं आलं आपल्याकडे, असा फॉर्म्युला आहे आपल्याकडे आता इंटिग्रेशन घेण्यासाठी, आहे का नाही. घ्या इंटिग्रेशन, ह्याचं इंटिग्रेशन घेतलं आपण दोन्ही बाजूचं, इंटिग्रेशन घेतलं की आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला, लॉग ऑफ व्ही प्लस अंडर रूट व्ही 1 प्लस व्ही स्क्वेअर इंटू इकडे लॉग ऑफ, हे कसं केलं कळलं का. हो, कुठला फॉर्म्युला येतं, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग आपण तो फॉर्म्युला इथं वापरूया, आपल्याकडे फॉर्म्युला कुठला आहे बघा, 1/√, मध्ये ए स्क्वेअर प्लस इंटू डी एक्स, काय असते इंटिग्रेशन लॉग ऑफ आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला असते इंटिग्रेशनचा. ओके,
तर तो फॉर्म्युला इथं वापरूया आपण. ओके, तर तो फॉर्म्युला इथं आपण वापरला असा. ओके, इकडे काय लॉग एक्स आणि कॉन्स्टंट लॉग सी ऍड करायचं. कशासाठी लॉग सी आपण ऍड करतो, तर आपल्याला हे असं परत ऍडजस्टमेंट करून मांडता येते. एम इंटू एनचा फॉर्म्युला वापरता येतो, लॉग एम इंटू एनचा. झालं, लॉगला लॉग कॅन्सल, असं आलं. आपल्याला काय काढायचं आता, उत्तर कशामध्ये काढायचे, वाय आणि एक्स मध्ये. आता जिथे जिथे वाय आहे, जिथे जिथे व्ही आहे तिथं वाय बाय एक्स करून टाकायचं. व्हीच्या ठिकाणी काय करायचं, वाय बाय एक्स. झालं, उत्तर मिळून जाईल. ओके, तर तुम्हाला अशा पद्धतीने 6.4 सोडवायचं. पुढचं आपण घेऊन टाकलं गेलं की सोपं आहे, काय अडचण नाही. पुढचं पण संपवून टाकू. तर आता याच्यानंतर आपण तुम्ही सोडवाच 6.4 पूर्ण करा. त्यानंतर आपण आता बघणार आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. हे तुम्हाला इंजिनिअरिंग नंतर गेट नावाची एक्झाम असते. ह्याच्यावर 100% जेईला क्वेश्चन असतो, तुमच्या सीईटीला क्वेश्चन असतो. ह्या पॉईंटवर होती बरं का. ही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इंजिनिअरिंग नंतर, इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर गेट नावाची एक्झाम असते. त्या गेटच्या सिलेबसमध्ये हा पॉईंट आहे. तुम्हाला हा फॉर्म्युला वगैरे सगळं सेम त्या सिलेबसमध्ये आहे. असा पॉईंट आहे. बारोदालीचं इक्वेशन आहे, हे लिनियर इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशनचं हे एक पॉईंट आहे. जेवढ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत तेवढ्या सगळ्यासाठी हा सिलेबसचा लिनियर इक्वेशन, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनवरचा पॉईंट असतो. त्यामुळे खूप महत्त्वाचा आहे, बेसिक आहे. तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. काहीच नाही, एक फॉर्म्युला पाठ केला, कितीतरी सोपी एक्झाम्पल आपण तुम्ही सोडवू शकता याच्यावरती. परत मग ह्याच्यावरचे ॲप्लिकेशन आहे, दुसरं काय नाही. फार सोपा चॅप्टर आहे. बघा आता आपण हे बघूया. बघा काय दिलेलं असतं आपल्याला, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. कशाला म्हणायचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, जे डिफरन्शियल इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये असतं त्याला काय म्हणायचं. कसा फॉर्म आहे मग त्याचा, द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द टाईप, अशा टाईपमध्ये पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, इथं dy बाय dx पाहिजे, नंतर इथं p पाहिजे, त्यानंतर शेजारी y पाहिजे आणि इकडे q पाहिजे. पण q आणि p जे आहेत ते x ची फंक्शन पाहिजे. मग अशा फॉर्ममध्ये एखादं एक्झाम्पल आलं की त्याला काय म्हणायचं, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग आता कसं एक्झाम्पल आहे ह्याच्यावरती, परीक्षेमध्ये असं एक्झाम्पल असेल, dy बाय dx प्लस एक्स स्क्वेअर इंटू वाय साइन एक्स, असं एक्झाम्पल असं. मग ही इथलं हा पी झाला आणि हा कोण झाला, क्यू. पी आणि क्यू कशाचे फंक्शन आहेत, एक्सची. इथे एक्स आहे, इथे एक्स आहे आणि इथं वाय पाहिजे शेजारी त्याच्या. आलं लक्षात. तर हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मधला फॉर्म आहे. असे कितीतरी एक्झाम्पल येतील. मग अजून एखादं एक्झाम्पल बघा, dy बाय dx काय असेल, मग इथं कुठलं तरी e टू एक्स असेल, इथं शेजारी y असेल, इथं काय असेल, एक्स स्क्वेअर असेल. हे एक्सचं फंक्शन आहे. मग इथं एफ ऑफ एक्स काहीतरी असतो आणि इथं जी ऑफ एक्स काहीतरी असतो. हे दोन्ही काय असतं, एक मधलं असतं. कळलं का. त्याला काय म्हणायचं, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. टू गेट द सोल्युशन ऑफ इक्वेशन मल्टिपल द इक्वेशन टू. आता अशा प्रकारचं सोल्युशन कसं काढायचं, तर ह्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे टू इंटिग्रेशन पी डी एक्स हा त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर, विच इज अ हेल्पिंग फॅक्टर. ह्याला काय म्हणतो आपण, हे सोडवण्यासाठी हेल्पिंग फॅक्टर आहे आपल्याकडे. टू गेट द सोल्युशन ऑफ इक्वेशन मल्टिप्लाय द इक्वेशन. ह्या दिलेल्या इक्वेशनला कशानं मल्टिप्लाय करायचं, टू पी डी एक्स न मल्टिप्लाय करायचं. ह्या दिलेल्या याला मग तुम्हाला उत्तर लगेच मिळतं. बरोबर आहे का. बघा मग आता दिलेलं आहे, हे डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे का नाही, ह्याला कशाने मल्टिप्लाय करायला सांगितलंय, टू इंटिग्रेशन हा फॅक्टर आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणून त्याला करा मल्टिप्लाय. बघा ह्याला काय करू, टू पी डी एक्स न मल्टिप्लाय केलं, टू पी डी एक्स न मल्टिप्लाय केलं मल्टिप्लाय. मग आत्ता घ्यायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह. मग आपण काय करू शकतो, नोट दॅट म्हणले. काय करावं लागेल तर ह्या बाजूला जे आहे, इकडे तुम्हाला दिसतंय थोडीशी आलटी आहेत. ह्या ठिकाणी काय करू, dy बाय dx पी, इथं वाय पी असं उलटलेलं आहे थोडंसं, हे जे आहे ते असं या ठिकाणी. किंवा हे जे आहे तेवढं थोडं सोपं वेगळं सोडवून घ्यायचं. कुठलं, डेरिव्हेटिव्ह घ्या बरं जरा, हे थोडासा हायच राहतो तात्पुरतं. आपण काय करूया, नोट दॅट म्हणलं, हे लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं, हे स्टार करून ठेवायचं. बघा आता आपल्याला फॉर एक्झाम्पल आपण काय करू, y इंटू टू पी डी एक्सचं सोडवून घेऊ.
याचं सेपरेट काय करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. काय करायचं, याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं नोट म्हणून. घ्यायचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय मिळेल तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह काय येईल, हे राहू थोड्या वेळासाठी मल्टिप्लाय केलेलं. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं तुम्हाला काय घ्यावं लागेल, पहिल्याचं ॲज इट इज पहिला घेतला, बरोबर आहे का, dy/dx. किंवा पहिला तुम्हाला ही जर ॲज इट इज ठेवलं तर आता तुम्हाला ते आतमध्ये मल्टिप्लाय करून देईल, त्यांनी कॉमन काढल्यामुळे थोडंसं हे ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं की तुम्हाला ते आठवण. बघा थोडंसं बाजूला तुम्हाला सोडून दाखवतो. बघा तेव्हा इथं काय केलं मी आता, dy/dx y into e⁻p⁻dx. चला घ्यायचं डेरिव्हेटिव्ह. पहिला फिक्स डेरिव्हेटिव्ह कशाचं, इंटिग्रेशन p/dx. पहिला फिक्स e⁻p⁻dx चं डेरिव्हेटिव्ह, प्लस दुसरा फिक्स डेरिव्हेटिव्ह कशाचा, कसं डेरिव्हेटिव्ह येईल, सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह येणार. बघा तर आपण डेरिव्हेटिव्ह घेताना काय करतो, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो, ह्याचं एवढंच. पहिला फिक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻p⁻dx, बरोबर, प्लस e⁻p⁻dx फिक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ y. झालं. ह्यातनं काय कॉमन निघाल, जे कॉमन निघते ते आपल्याला बाहेर काढावं लागलं. आता e⁻p⁻dx कॉमन निघते. आता ह्याचं बी तुम्हाला इंटिग्रेशन घ्यावं, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल ना. ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावर काय येते बघा, y ला y आहे असं, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या. e⁻p⁻dx चं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह हाय असं असतं, e⁻x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, म्हणजे ह्याचं काय येईल, e⁻p⁻dx हाय आला. परत चेन रूल नुसार कसं डेरिव्हेटिव्ह, ह्या वरच्या टर्ममध्ये डेरिव्हेटिव्ह. जर आपल्याला तुम्हाला म्हणलं असतं मी e⁻2x चं डेरिव्हेटिव्ह घ्या, तुम्ही काय केलं असतं, पहिल्यांदा e⁻2x चं डेरिव्हेटिव्ह घेतलं असतं, परत डेरिव्हेटिव्ह कशाचं घेतलं असतं, 2x चं घेतलं असतं. मग डेरिव्हेटिव्ह काय असतं, ह्याचं 2 आलं असतं. तसं आता आपल्याला इथे हे करायचं, काय करायचं, पहिल्यांदा आपण e⁻p⁻dx चं डेरिव्हेटिव्ह घेतलं, इंटिग्रेशन p⁻dx घेतलं हाय असं. परत कसे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला, चेन रूल नुसार इंटिग्रेशन p⁻dx. मग ह्याला काय झालं, इंटिग्रेशनला डेरिव्हेटिव्ह कॅन्सल झालं, उत्तर काय येईल, p फक्त. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन एकामेकाला कॅन्सल होतं, अपोजिट असते, कॅन्सल होतं, उरलं काय म्हणून p फक्त उरलं, चेन रूल नुसार. आलं का, p कळलं नाही, प्लस इंटिग्रेशन p⁻dx इंटू dy/dx. इथे p⁻dx कॉमन काढता येईल आता हे दोन्हीमधनं, बरोबर आहे का. मग yp प्लस dy/dx इंटू काय e⁻p⁻dx. कळतंय. मग आता तसंच केलं बघितलं, आलं का इथे कॉमन काढून. ही स्टेप आपल्याला इथं करायची आहे. इथं ह्यातनं कॉमन काढून म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह सोडवल्यानंतर ही येतंय, हे आपण बाजूला सोडून बघायचं आधी पहिल्यांदा. कळतंय का. हे काय केलं, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, हे असं मिळतं. कळतंय का. मग आता ही स्टेप आपण आधी सोडून घेतली, पुढे लागणार आहे आपल्याला म्हणून. मग इथपर्यंत आपण आलो की मग आपण काय करू शकतो पुढे बघा. आता dy/dx y e⁻p⁻dx ह्याला काय म्हणता येईल आपल्याला, एवढ्याला बघा, एवढ्याला आपल्याला काय म्हणता येईल, ह्याच्या जागेला मी काय लिहू शकतो, एवढ्या जागेला ह्याचं उत्तर काय आलं आपलं, एवढं आलं का. मग ह्याच्या जागेला काय लिहिता येते आपल्याला, काय लिहिता येते, q इंटू e⁻p⁻dx. हे दोन्हीचा अर्थ एकच आहे ना, हे इक्वल आहे ना दोन्ही. हे काय दोन्ही, हे सोडवलं की हे किंवा हे सोडवलं की दोन्ही इक्वल आहे का नाही. मग आता मी डेरिव्हेटिव्ह घेतलं, हे आलं का. मग ही एवढं आली स्टेप इथं, मग ह्याच्या जागेला काय लिहिता येईल, मग इथं काय लिहिलं, मग q इंटू e⁻p⁻dx लिहिलं. मग आता दोन्ही बाजूचं काय घ्यायचं, इंटिग्रेशन घ्या, ह्याचं इंटिग्रेशन घ्या, ह्याचं इंटिग्रेशन घेतलं का. आता इंटिग्रेशन घेतल्यावर काय येईल, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन एकामेकाचं इथं काय झालं, कॅन्सल झालं. इकडं उरलं काय मग फक्त
वाय इंटू ई रेस टू पी डी. इकडे लिहिलं बा, ह्या बाजूला लिहिलं, ते उरलेलं इथलं लिहिलं का. आणि इकडे काय हाय असंच, इकडे काय इंटिग्रेशनचं हाय असंच राहिलं, ते इकडे हाय असं ठेवलं. आणि याचं इंटिग्रेशन घेतलं, एकामेकाला कॅन्सल झालं, फक्त हाय सोडलं. आलं लक्षात. तर ही तुम्हाला थेरम पण परीक्षेला विचारला जातो, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. किंवा डायरेक्ट हा फॉर्म्युला लक्षात ठेवा एक्झाम्पल सोडवण्यासाठी. कुठला फॉर्म्युला? जर तुम्हाला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन दिसलं तर कुठला फॉर्म्युला पाठ पाहिजे? सोल्युशन असं असतं, इट इज अ सोल्युशन ऑफ गिवन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आणि ई रेस टू पी इंटिग्रेशन पी डी एक्स इज अ इंटिग्रेटिंग फॅक्टर. काय आय एफ म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर. मग तुम्हाला लिनियर इक्वेशन दिसलं की तुमचं हे आठवलं पाहिजे, तुमचं पाठ पाहिजे काय? वाय इंटू ई रेस टू पी डी एक्स इंटिग्रेशन क्यू इंटू ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स प्लस सी. लक्षात. हे पाठ करून टाका. ह्याच्यावर सगळे एक्झाम्पल, सगळ्या ह्याच्यावर आता. मग आता बघा, जर फॉर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कशा फॉर्मॅटमध्ये असतं, असं असतं बघा. समजा आता दोन तुम्हाला फॉर्मॅटमध्ये उत्तर मिळतील बघा. ज्या वेळेला तुमचं लिनियर इक्वेशन dy बाय dx प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू असेल, पी आणि क्यू कशाचे फंक्शन आहे तिथं? एक्स. त्यावेळेला सोल्युशन कसले असतं? असं म्हणजे कसं? वाय इंटू ई रेस टू पी डी एक्स, बरोबर आहे का? इंटू नाही इज इक्वल टू इंटिग्रेशन क्यू इंटू कंसामध्ये ई रेस टू पी डी एक्स प्लस सी. आणि ज्या वेळेला dx बाय dy असेल प्लस इथं p इंटू एक्स असेल इज इक्वल टू क्यू असेल, इथं p आणि q कशाचे फंक्शन आहे? आता इथे x असलं की इथे x, इथं y असलं की इथं y, इथं y असलं की इथं ऑपोजिट पाहिजे, इथं मग y एक्सचं फंक्शन असेल. कळलं का? आता इथे कसं आहे? इथं वायच आहे. मग त्याचं सोल्युशन कसं असेल? जिथे जिथे एक्स तिथे तिथे वाय येणार. आता मग इथे काय येईल? एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर त्याचा कसा असेल? ए रेस टू पी डी वाय लिहितं इज इक्वल टू ई रेस टू पी डी वाय इंटू डी वाय प्लस सी असं येईल. हे तुम्हाला दोन्ही लक्षात यायला पाहिजे, म्हणजे व्हेरिएबल जरी बदलला तरी कन्फ्युज व्हायचं नाही. मग तुम्हाला हे dx वर आलं, y dy खाली आलं, तर अशा फॉर्मॅटमध्ये चालतंय. सोल्युशन कसं येतं? असं. ह्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे काय? ई रेस टू पी डी एक्स किंवा पी डी वाय. कळतंय ना? इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे काय? ठीक आहे, आय एफ. हा ह्याला आपण आय एफ म्हणतो, आय एफ. कळलं ना? हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इथं आय एफ म्हणजे ई रेस टू पी डी वाय. कळलं ना? पहिले एक्झाम्पल कसं आहे बघा. इथे बघा, dy बाय dx प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू असतं. यात मला p ची किंमत सांगा किती आहे? p ची किंमत 1 आहे, q ची ए रेस टू मायनस एक्स. बरोबर. आता हे फंक्शन आपल्या इंटिग्रेटिंग फॅक्टर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. आता p इथं 1 आलं ना, पहिल्यांदा इंटिग्रेटिंग फॅक्टर काढून घ्यायचा. काय इंटिग्रेटिंग फॅक्टर? ए रेस टू पी डी एक्स असाल आता इथं, बरोबर आहे का? ए रेस टू 1 dx, 1चं इंटिग्रेशन काय? एक्स. मग इथे एक्स, ए रेस टू एक्स इथं, म्हणजे तुम्हाला आय एफ ची व्हॅल्यू किती मिळाली? ए रेस टू एक्स. आय एफ काय मिळाला? इंटिग्रेटिंग फॅक्टर तुम्हाला ए रेस टू एक्स मिळाला. आता बघा कशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला आपण दिलेली माहितीवरनं पी काढला, क्यू काढला. ओके, इट्स सोल्युशन. कसं सोल्युशन लिहायचं? पण आपल्याला अशा फॉर्मॅटमध्ये सोल्युशन असतं आपल्याला माहिती आहे, बरोबर का? आपण काय करायचं? पहिल्यांदा इंटिग्रेटिंग फॅक्टर काढून घ्यायचं. कळला का? आता हे सगळे व्हॅल्यू टाकायचं, तुम्हाला उत्तरच मिळतं लगेच, सोडवायची गरज नसते. चला, वाय म्हणजेच काय? आपल्याकडे वाय आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय झाला? ए रेस टू एक्स. इंटिग्रेशन क्यू किती आहे आपल्याकडं? ए रेस टू मायनस एक्स. इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आहे? ए रेस टू एक्स इंटू काय? डी एक्स प्लस काय? ओके, सोडवा. वाय इंटू ए रेस टू एक्स, ही एकामेकाला
कॅन्सल. कारण e - x काय होतं म्हणजे काय इंटिग्रेशन काय 1 dx काय येतं कॉन्स्टंट x प्लस c झालं सोल्युशन. आलं लक्षात हे सोल्युशन तुम्हाला असं मिळेल. आलं सोल्युशन वगैरे एवढं आलं काय फक्त तुम्हाला टाईप ओळखता आला की सोपं आहे एकदम. टाईप फक्त तुम्ही ओळखायला शिका अवघड यात काहीच नाही. फक्त टाईप ओळखायला शिकायचं. आता बघा आपल्या ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये बसतंय का बघायला पहिल्यांदा. मग काय करावं लागेल हे ना डिवाइड करावं लागेल बरोबर आहे का नाही. डिवाइड केल्याशिवाय कसं डिवाइड करावं लागेल कारण का आपला फॉर्मॅट काय आहे dy/dx प्लस py इज इक्वल टू q असतं. मग ह्याच्या शेजारी तर कोएफिशियंट चालत नाही. मग काय करा डिवाइड करून टाका. करा डिवाइड x sin x सगळ्याला x sin x न डिवाइड करून घ्या सगळीकडं. x sin x न डिवाइड करून घ्या x sin x न डिवाइड करून घेतलं. डिवाइड केलं की तुम्हाला असं मिळेल x sin x न डिवाइड केलं की ते काय होईल x sin x x ला एक कॅन्सल cos बाय sin cot. इथे x sin x न डिवाइड केले 1/x राहील फक्त. ओके इथं x sin x न डिवाइड केले काय राहील 1/x. आलं लक्षात डिवाइड करून घेतलं म्हणजे आता तुम्हाला इथं ही एक स्टेप मिळाली ही एक मिळाली स्टेप आणि ही मिळाली. ह्यात y बाजूला काढलेलंच आहे बरं का y इथं बाजूलाच आहे. ही कुठलं आलं p ही काय झालं q. आलं लक्षात तर तुम्हाला हा मिळाला p आणि हा मिळाला लक्षात येते ना. पुढं इट इज अ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द टाइप. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द टाइप कुठल्या टाइप मध्ये इथं p इथं q. पहिल्यांदा काय काढून घ्यायचं मग इंटिग्रेटिंग फॅक्टर काढून घ्यायचं. चला मग इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर सांगा इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर काय येईल आता इथं e⁻p⁴dx येईल. इथं कुठलं घ्यायचं कशा ठरवायचं डिनॉमिनेटरला जे आहे ह्याच्या पुढे dx घ्यायचं का dy घ्यायचं कशा ठरवायचं डिनॉमिनेटरला काय आहे dx विथ रिस्पेक्ट टू x सांगा. चला इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर e⁻p किती आहे cot x प्लस 1/x इंटू dx. चला सांगा वरचं इंटिग्रेशन घ्या. cot x चं इंटिग्रेशन काय येतं log sin x प्लस 1/x काय येतं log x. इथं कुठला फॉर्म्युला log m इंटू n चा log काय ही m ही n x इंटू sin x कळलं का. हां आता log आणि काय होते एकामेकाला कॅन्सल उरलं काय ही फॉर्म्युला आपल्याकडे e⁻log b जर असेल तर उत्तर b इथं डायरेक्ट हे एकामेकाला कॅन्सल होतं. आलं लक्षात तसं. मग इथे ही इंटिग्रेटिंग फॅक्टर त्या पद्धतीने आपल्याला काढून घ्यावं लागेल इथं येते लक्षात. मग इथे इंटिग्रेटिंग फॅक्टर काढला म्हणलं का ह्याचं इंटिग्रेशन घेतलं सेपरेट इंटिग्रेशन ह्याचं log sin x ह्याचं हे log परत कॅन्सल होणार. ही आणि log एकमेकाला कॅन्सल झाले. ओके इंटिग्रेटिंग फॅक्टर तुम्हाला काय मिळाला x sin x. मग आपला फॉर्म्युला डायरेक्ट काय y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटिग्रेशन q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू dx प्लस c. चला y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला x sin x इंटिग्रेशन q किती आहे 1/x इंटिग्रेटिंग फॅक्टर काय x sin x प्लस c x ला x कॅन्सल काय आलं इंटिग्रेशन sin x प्लस c sin x इंटिग्रेशन काय मायनस cos प्लस झालं सोल्युशन. अशा पद्धतीने सोल्युशन तुम्हाला मिळून जाईल. बघा आता इथं आपल्याला थोडासा विचारपूर्वक करावा लागेल. बघा इथे तुम्हाला dy/dx दिसेना आणि dx/dy पण दिसेना. मग थोडंसं विचारपूर्वक निर्णय घ्यायचा काय बघा इथे dx/dy केल्यावर सोपं पडेल का dy/dx केल्यावर सोपं पडेल. तर हे आपल्याला असं केलं की dx/dy केलं की सोपं पडते म्हणजे dy ने इकडे डिवाइड करून घेतलं बरोबर आणि ह्या 1 + y² ने इकडे डिवाइड केलं का तर tan इनव्हर्स y चं डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे असतं काय असतं 1/1 प्लस कशामुळे माहिती आहे का हे कशावर ठरवायचं ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं
बरोबर आहे का? ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय असते असतं होते, मग ते आपल्याला सोपं पडेल. म्हणून आपण ह्या डीवायनं डीएक्सला इकडं डिवाइड करून घ्या, असं मिळेल. ह्या 1 + y² इकडे पाठवा. केलं का तसं? मग आपण असं केलं. मग आता आपण असं मानलं का सेपरेट डिवाइड करून घ्या. सेपरेट डिवाइड केलं का? बरोबर आहे का? सेपरेट डिवाइड करून घ्या. सेपरेट डिवाइड केलं की तुम्हाला बघा हे सेपरेट डिवाइड करायचं इकडं. मग dx/dy इज इक्वल टू tan इनवर्स y डिवाइडेड बाय 1 + y² मायनस x डिवाइडेड बाय 1 + y². मग आता ह्याला इकडे घेऊ, हे पूर्णपणे y मध्ये त्याला तिकडे ठेवू. बरोबर आहे. इकडे घेतल्यावर काय होईल? हे प्लस होईल. हे इकडं म्हणजे कळलं नाही? म्हणजे या ठिकाणी y मध्ये राहिलं पूर्णपणे फंक्शन हे y मध्ये. याला काय म्हणायचं? p. याला काय म्हणायचं? q. कुठल्या p आणि q कशाचे फंक्शन आले आता? p आणि ही q कशाचे फंक्शन आहेत? y चे आहेत. पूर्णपणे y मध्ये नाही, हे पूर्णपणे y मध्ये आणि खाली काय आले dy. आलं लक्षात? मग विथ रिस्पेक्ट टू dy आता इथं द लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कसं काढतो आपण? आपल्याला हा फॉर्म्युला आहे. आलं लक्षात? p मिळाला, q मिळाला. सांगा इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर काय आता? e⁻p dy बरोबर का? इंटिग्रेटिंग फॅक्टर p ची व्हॅल्यू किती आहे? 1 + y² आहे इथं dy. डायरेक्ट सांगा चला याचं काय? tan इनवर्स y + c. आलं का? चला इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळला का? e⁻tan y. कळलं का इंटिग्रेशन त्याचं? ह्याचं इंटिग्रेशन घेतलं e⁻tan y. हे मिळालं तुम्हाला. चला टाकायचं व्हॅल्यू x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू q ची व्हॅल्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर प्लस c. आता आपल्याला अशा टाईप मधले आपण इंटिग्रेशन आधी सोडवलेत. कसे सोडवलेत बघा? सबस्टिट्यूशन वगैरे. कुठं सबस्टिट्यूशन करावं लागेल, काय करावं लागेल बघा. ह्याच्याबद्दल काय अवघड वाटते? हे अवघड वाटतं. ह्याच्याबद्दल काय पुट करा मग? t. डेरिव्हेटिव्ह घ्या. काय डेरिव्हेटिव्ह? tan इनवर्स y डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1/1 + y² इंटू dy. बरोबर का? हे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ना आपल्याला. ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय असेल? ह्याच्याबद्दल आपण काय पुट करू शकतो? एवढ्याबद्दल dt पुट करू शकतो. कसं येईल मग बघा? इंटिग्रेशन इकडचं ह्याच्याबद्दल काय पुट केलं आपण? t. म्हणजे काय? t इंटू e⁻t. आलं का असं? आणि एवढ्याबद्दल तर काय? dt. असं. मग आता ह्याचं इंटिग्रेशन घेता येतं. पहिला हे कुठला रूल वापरता येतं? LIT. बरोबर आहे? कळलं ना? LIT लिहित ना असं. LIT चा रूल वापरायचा. आता काय येईल? L म्हणजे लॉगॅरिथमिक. इनवर्स नाही, अल्जेब्रिक आहे. अल्जेब्रिक t म्हणजे पहिला होईल आणि एक्सपोनेन्शियल म्हणजे दुसरा होईल. ह्याला म्हणायचं u, ह्याला म्हणायचं v. चला पहिला फिक्स, दुसऱ्याचं मायनस. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह टीचं डेरिव्हेटिव्ह काय? 1. दुसऱ्याचं इंटिग्रेशन e⁻t. कुठला फॉर्म्युला कळलं ना? आपण कुठला फॉर्म्युला वापरतो इथं? u इंटू v dx. पहिला फिक्स, दुसऱ्याचं आपण घेतलं इंटिग्रेशन मायनस पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह इंटू इंटिग्रेशन कशाचं? दुसऱ्याचं आणि इंटू dx. आपण हा रूल तिथं वापरतो. ओके. मग हा रूल वापरला इथं e⁻t झालं. e⁻t प्लस c झालं. झालं. तर हे सोडवून घ्या. ह्यात व्हॅल्यू टाका. जिथे t दिसलं तिथे काय टाकायचं मग? मग इथं tan इनवर्स, इथं t ची व्हॅल्यू tan इनवर्स, e⁻t ची tan इनवर्स टाका. सगळ्या व्हॅल्यू टाकल्या. काय कॅन्सल होते बघा इथं. बघा आता इथं कॅन्सल करण्यासाठी पहिल्यातनं सगळ्यातनं काय कॉमन काढावं लागेल? ही सगळ्यामधनं e⁻tan y कॉमन काढावं लागेल. बरोबर का? किंवा सगळ्याला e⁻tan y ने डिवाइड करून घ्यायचं.
बरोबर आहे का? सगळ्याला डिवाइड केलं, ही कॅन्सल होऊन जाईल, ही कॅन्सल होऊन जाईल, ही कॅन्सल होऊन, इथं काय येईल डिवाइडला आलं लक्षात. झालं, अशा पद्धतीने तुम्हाला फायनल उत्तर मिळून जाईल. मग आता इथं ह्याला वर घ्या, मग इथं मायनस होईल. आलं लक्षात. हे तुमचं काय झालं, सोल्युशन. आता इथं तुम्हाला काय थेरी टाईप एक्झाम्पल आहेत. 6.5, 6.4, 6.5 सोडा. एक एक्झाम्पल बघू तेवढं. उद्या ॲप्लिकेशन घेतली, आपलं चॅप्टर संपून जाईल. उद्या किती एक्झाम्पल आपल्याला थेरीची? एक सोपे आहेत, 2, 3, 4, 5. उद्या आपला हा पॉईंट संपून जाईल. पण आता काय करू, एवढे काही एक्झाम्पल घेऊ, मग उद्या आपला चॅप्टर संपतोय. एवढे काही एक्झाम्पल आपण समजून घेऊ. काय दिली माहिती? द स्लोप ऑफ द टँजंट टू द कर्व ॲट एनी पॉईंट इज इक्वल टू y + 2x. फाइंड द इक्वेशन ऑफ द कर्व पासिंग थ्रू द ओरिजिन, असं म्हणले. आपल्याला लेट पी एक्स बी द एनी पॉईंट ऑन द कर्व. एखाद्या कर्ववरती कुठला एखादी कर्व आहे आणि ते एखादा पॉईंट आहे, तो काय असेल, पी ऑफ एक्स कॉमा वाय असा एखादा पॉईंट असेल. कर्वचं नाव काय आहे, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. द स्लोप ऑफ द टँजंट ॲट पी एक्स वाय ॲट इज dy/dx. मग असा कर्ववर एखादा टँजंट असेल, त्याचा स्लोप काय असतो, dy/dx असतो. मग तो स्लोप काय असेल, dy/dx असेल. ओके. मग त्याने काय सांगितले, जी अशी कर्व आहे आणि तिथनं जी ही टँजंट जी आहे का, ही टँजंट, ह्याचं इक्वेशन दिले आपल्याला, ते काय आहे, y + 2x दिले. आणि ही टँजंट म्हणजे कोण, dy/dx. लक्षात. टँजंटला काय म्हणतो आपण, स्लोप, dy/dx नाव आहे त्याला. मग हे तुम्हाला दिलेलं आहे, लक्षात. झालं, हे दिलं म्हणजे इक्वेशन दिलं ना. मग ते लिनियरमध्ये कन्वर्ट करून घे की, घेतलं लिनियरमध्ये. मग dy/dx - y इज इक्वल टू 2x. p म्हणजे -1, q म्हणजे 2x. झालं का, कळलं ना. p कळला आणि q कळला, संपला की विषय. हां, मग काय, इंटिग्रेटिंग फॅक्टर काढून घ्या. असा किती आला इंटिग्रेटिंग फॅक्टर, p ची व्हॅल्यू -1 आहे, e⁻⁻1 dx म्हणजे काय, e⁻⁻x. कळलं का. e⁻⁻x इंटिग्रेटिंग फॅक्टर टाका व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये. y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर, q किती आहे आपल्याकडं, 2x इंटिग्रेशन e⁻⁻x dx. आता x इंटू u इंटू व्ही रूल वापरायचा इंटिग्रेशन मधला, इथं कॉन्स्टंटचा. u इंटू व्ही रूल वापरायचा. अल्जेब्रिक म्हणजे x. बघा मग आता इथं कुठला रूल वापरला, u इंटू व्ही, इथं बाजूला सोडून घेतला. कुठला रूल, u इंटू व्ही LIATE. लक्षात. हा रूल वापरा. पहिला फिक्स, दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस, दुसऱ्याचं पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं इंटिग्रेशन. हे सोडवत जावा, लक्षात. आता पहिलं कसं येईल, मग हे सोडवत गेलं की तुम्हाला तेवढ्याचं इंटिग्रेशन मिळेल. हे वर फॉर्म्युल्यावर टाकून घ्यायचं, एवढ्याच आपण बाजूला सोडून घ्यायचं. घेतलं सोडून, किती आलं की, सोडवत गेलं एवढं आलं. हे उचलायचं, कुठं टाकायचं, इथं टाकायचं. टाकलं इथं, टाकलं एवढंच इथं टाकलं सोडून. सोडवत जावा, तुम्हाला y इज इक्वल टू मिळून जाईल. पण इथे इनिशियल कंडिशन दिली आहे. काय दिली इनिशियल कंडिशन, ती ओरिजिन मधून जाते म्हणून सांगितले. द कर्व पासिंग थ्रू द, समजा अशी एखादी कर्व आहे, तर ती कर्व अशी जाते इथून ओरिजिन मधून. म्हणजे ओरिजिन म्हणून जाते, म्हणजे त्याचे एक्स आणि वायची व्हॅल्यू किती दिलीत. मग इथे एक्सची व्हॅल्यू 0 टाकायची, वायची व्हॅल्यू 0 टाकायची. तर जिथे एक्स आणि वायचे 0 टाका, तुम्हाला कॉन्स्टन्सीचं उत्तर किती मिळेल, 2. ती कुठं टाकायचं, परत वर इक्वेशन मध्ये टाकून टाकायचं. झालं, मग तुम्हाला हे रिक्वायर्ड सोल्युशन मिळून जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला 6.5 पर्यंत सोडवायचं आहे. राहिलेलं उद्या आपलं चॅप्टर संपून जाईल. याची प्रॅक्टिस आज 2 तासाची करा. संध्याकाळी वाटल्यास चेक करतो मी अभ्यास. थांबू या ठिकाणी. थँक्यू.